काही दिवस विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने पुन्हा हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकतो आता आपण तेरणा नदीच्या काठावरती आहोत। तेरणा नदीच्या परिसरामध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर तेरणा नदीचं पात्र जे आहे ते तुडूंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। वरच्या साईडला जर पाहिलं तर तेरणा धरण आहे आणि तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जे आहे तो खालच्या बाजूला होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर, उमरगा, कम आणि वाशी परिसरामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे। शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या तेरणा नदीच्या परिसरात जी गावं आहेत त्या गावाला संभाव्य धोका पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। काही ठिकाणी काही गावामध्ये संपर्क तुटलेला आहे, पूल तुटलेले आहेत, त्या ठिकाणचे पर्यायी रस्ता वापरावा अशा सूचना सुद्धा धाराशिव प्रशासनाने दिलेल्या आहेत। आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता या तेरणा नदीवर जी पाणी वाहताना दिसतंय ती पाणी पाहायला मोठ्या प्रमाणात परिसरातील लोकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी सुरक्षेचा कुठलाही तारतम्य बाळगलं जात नाहीये। प्रत्येक जण या ठिकाणी रोडच्या कडेला अगदी पाण्याच्या जवळ जाऊन सेल्फी काढताना आपल्याला पाहायला मिळते। अशी परिस्थिती या तेरणा नदीच्या काठावर आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मात्र तेरणा नदीवर कुठल्याही सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त किंवा कुठलीही सोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावावा अशी मागणी सुद्धा या ठिकाणाहून केली जाते आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।